मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली। या उपक्रमामुळे हिंदू समुदायातील लोकांच्या मालकीची मटण दुकानं ओळखण्यास मदत होईल असं नितेश राणे म्हणाले। त्यांच्या या विधानावर टीका होत असताना अजित पवारांनी आता त्यांना सबुरीचा सल्ला दिलाय। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी विधानं करणं टाळावं असा सल्ला अजित पवारांनी नितेश राणेंना दिलाय। बघूया। मल्हार सर्टिफिकेशन वरून विधिमंडळात रणकंदन। फाळणीची बीज रोवत असल्याचा विरोधकांचा आरोप। अजित पवारांचा महायुतीच्या नेत्यांना सबुरीचा सल्ला। हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल। मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण प्रयत्नाला आमचा 100% पाठिंबा आहे। मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी हलाला मटण विरुद्ध मल्हार सर्टिफिकेशनची नवी संकल्पना समोर आणली। हिंदू समुदायाला मटण घेण्यासाठी हक्काची दुकानं मिळावीत असा यामागचा उद्देश असल्याचं नितेश राणेंनी सांगितलं। नितेश राणेंच्या या नव्या संकल्पनेवर विरोधकांकडून होणारी टीका थांबण्याचं नाव घेत नाहीये। मल्हार सर्टिफिकेशन सारख्या संकल्पना राबवणाऱ्या लोकांना दंगली घडवायची आहेत का असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला। मल्हार सर्टिफिकेशन सारख्या संकल्पनांच्या माध्यमातून देश दुसऱ्या फाळणीकडे नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील केला जातोय। जे शाळेत गेले नाहीत, ज्यांचं वाचन संस्कृतीशी संबंध आला नाही, ज्यांना इतिहास ज्ञात नाही, ज्यांना फक्त मटणाची दुकानं दिसतात, ज्यांना या देशामध्ये पुन्हा एकदा दंगली घडवायच्या आहेत, ज्यांना हा देश पुन्हा एकदा फाळणीकडे ढकलायचा आहे, अशा लोकांची वक्तव्य आहेत। आणि प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रिमंडळातले सहकारी असलेल्या नितेश राणेंना सबुरीचा सल्ला दिला। कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची मंत्र्यांनी काळजी घ्यायला हवी असं अजित पवारांनी सुनावलंय। महाराष्ट्रात राहणारा मुस्लिम हा देशप्रेमी असल्याचं सुद्धा अजितदादा म्हणाले। कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे। आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे, त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही। परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो मुस्लिम घटक आहे तो सगळा तो देशप्रेमीच आहे ना, भारतप्रेमीच आहे, देशप्रेमीच आहे। मल्हार सर्टिफिकेशनच्या निमित्तानं नितेश राणेंनी हलाला विरुद्ध मल्हार अशा वादाला तोंड फोडलंय। या मुद्द्यावरून महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची सुद्धा कोंडी होतीये। त्यामुळेच नितेश राणेंना सबुरीचा सल्ला अजितदादांनी दिला। आता अजितदादांनी सबुरीचा सल्ला तर दिला, पण नितेश राणे तो सल्ला ऐकतील का याबाबत थोडीशी शंकाच आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।